पेरियार दक्षिण भारतातील एक महान स्त्रीवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी दक्षिण भारतात मोठा लढा दिला होता. पण त्यांचे स्त्रीमुक्तीबाबत विचार इतर समाजसुधारकांहून अतिशय वेगळे होते. त्यांना स्त्रीमुक्तीचा लढा हा पुरुषांनी लढणे अजिबात पसंत नव्हते. त्यांच्या मते स्त्रियांनी त्यांची लढाई स्वतःच लढली पाहिजे. पुरुषांनी आपल्यासाठी लढा द्यावा अशी स्त्रियांनी अपेक्षाही करू नये असे ते म्हणत. पेरियार म्हणत, ज्याप्रमाणे उंदराला मुक्ती देण्याच्या समस्येवर मांजराचे मत विचारात घेऊन चालणार नाही किंवा शेळ्यांनी आणि कोंबड्यांनी आपल्या मुक्तीसाठी लांडग्याकडे विनवणी करून त्यांना मुक्ती मिळू शकणार नाही, त्याचप्रमाणे स्त्रीने आपल्या मुक्तीसाठी पुरुषांकडे विनवणी करण्यातही काहीच अर्थ नाही. स्त्रियांनी आपला लढा आपणच लढला पाहिजे. तो पुरुषांकडे सोपवला तर तुम्हाला तेवढंच मिळेल जे ते तुम्हाला देऊ इच्छितात. याबाबतीत पुरुषांना जर काही करावंसं वाटतच असेल तर त्यांनी फक्त स्त्रीसाठी शिक्षणाची दारे उघडी ठेवावीत किंवा तिच्या शिक्षणाच्या वाटेत बाधा बनून आडवे येऊ नये. बस, केवळ इतकंच पुरुषांनी स्त्रियांसाठी करावं. मुली जेव्हा शिकतील तेव्हा त्यांना काय हवं आणि काय नको हे त्या स्वतःच ठरवतील आणि पुरुषांनी स्त्रियांसाठी आपली मते मांडण्याची आणि निर्णय घेण्याची गरजच उरणार नाही. पेरियार यांनी आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग प्रचंड प्रमाणात करवून घेतला होता, ज्याने नवे स्त्री नेतृत्व उभे राहिले. पेरियार यांनी स्त्रियांच्या समस्यांसाठी लढा द्यायची जबाबदारी स्त्रियांवरच सोपवून स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला आणि इतरांनीही तेच करावे असे आपले ठाम मत मांडले. पेरियार यांनी मांडलेल्या या विचारातून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात स्त्री नेतृत्व निर्माण झाले होते. देवदासी प्रथेविरुद्ध कडवा लढा देणाऱ्या पहिल्या महिला आमदार डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी रेड्डी, प्रोग्रेसिव्ह वुमेन्स असोसिएशनच्या कार्यकर्त्या आणि पेरियार यांना पेरियार ही पदवी बहाल करणाऱ्या अन्नाई मिनांबल, गांधींच्या दारूबंदी आंदोलनाचे मद्रास प्रांतातील महिला नेतृत्व सांभाळणाऱ्या पेरियार यांच्या पहिल्या पत्नी नागम्मल, पेरियार यांच्या चळवळीसाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या तसेच इंदिरा गांधींना पत्र लिहून धर्मनिरपेक्षतेचा धडा देणाऱ्या पेरियार यांच्या दुसऱ्या पत्नी मणिअम्माई, असे अनेक महिला नेतृत्व पेरियार यांनी निर्माण केले. पेरियार यांच्या याच कृतिशीलतेमुळे त्यांना भारताच्या इतिहासातील एक महान विचारवंत आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जाते. स्त्रीमुक्तीसोबतच त्यांचं इतर सामाजिक क्षेत्रातही मोलाचं योगदान आहे. पेरियार यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या चळवळींनी दक्षिण भारतावर केलेला परिणाम आता पुस्तक स्वरूपात मराठीत उपलब्ध आहे. पुस्तकाचे नाव आहे पेरियार, मिथक आणि वास्तव. पेरियार, E.V. रामासामी यांचे संपूर्ण वास्तविक चरित्र. पुस्तक मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.